केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांच्यावरती आरोप होत आहेत। त्यांचं पुरवणी जबाबात नाव घेण्यात आलेलं आहे। यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, काय सांगाल? पुरवणी जबाबामध्ये नाव आलेलं आहे आणि आता तुमच्या घरी फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे, नेमकं काय तपासणी सुरू आहे? नाही, मी पहिल्या दिवशी सांगितलेलं की ही जी घटना घडलेली आहे ही घटना दुर्दैवी आहे। या घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही। जी घुले कुटुंबातली जी काही व्यक्ती एक गेलेली आहे त्याचा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली पण त्याला अर्पण करतो, असं मी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं। ही घटना अतिशय दुर्दैवी आहे। पण आता याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आलं, ठीक आहे, आलेलं आहे, त्यांनी जॉब दिलेला आहे, जॉबाप्रमाणे पोलिसांनी त्याची काय ती कारवाई करत आहेत। पोलीस त्यांचा तपास करत आहेत। मी पोलिसला पहिल्या दिवशी मुंबईतून पण सांगितलं, माझा मुलगा केजला बीड जिल्ह्यातच आहे, त्यांना जी काही चौकशी करायची त्याला आम्ही पूर्ण सहकार्य करू। आजही माझी भूमिका तीच आहे की पोलिसांना पूर्णस्वी सहकार्य करणार। मी माझ्या मुलाला काही कुठं पळवून लावणार नाही, कुठं काही लावणार नाही। जर त्यानं चूक केली असेल तर त्याला 100% अटक व्हायला पाहिजे। जर त्यानं चूक केली नसेल तर विनाकारण या कचड्यामध्ये आम्हाला घालणं ही चुकीचं आहे। पण ठीक आहे, आता ही एक प्रोसिजरचा भाग आहे, ती तपासणी करतील, तपासणीत त्यांना काय दिसेल ते तपासतील। मात्र नेमकं काय तपासलं जातं आहे? फॉरेन्सिक टीम इथे आलेली आहे, CCTV तपासले जात आहेत, चौकशी सुरू आहे, नेमकं काय आहे? नाही, फॉरेन्सिक टीम इथं आलेली म्हणजे आता त्यांचा तपासाचा भाग आहे। माझ्या इथं जी CCTV आहेत, खऱ्या अर्थाने ही CCTV तपासायला सुद्धा खासदार ही घर माझं आहे, मुलाचं नाही। त्याच्यामुळे ही तपासणी करताना सुद्धा माझी परमिशन घेणं गरजेचं आहे बाय लॉ पॉईंट। पण आय विल गिव्ह टू परमिशन। मी त्यांना ऑलरेडी परमिशन दिली ओरली की तुम्ही करा, तुम्हाला काय करायचं आहे। कारण माझ्या घरची CCTV तपासणी किंवा माझे CDR तपासणी हा विषय थोडा वेगळा आहे, तरी पण मी त्यांना परवानगी दिली, काही हरकत नाही। आता मुलाचं मग वेगळं घर नाही, माझ्याच घरात आहे, त्याच्यामुळे त्याला पाहिजे तुम्हाला ती CCTV तपासा। त्यांनी ऑलरेडी CCTVची फुटेज घेतलेले आहे, पण आता ती सगळी त्यांच्याकडे ती रिकवर करून घेत आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये। फॉरेन्सिक टीम ती तपासायला आमची परवानगी आता 2-2.5 तासानं आहेत। माझ्याकडे कार्यकर्ते असल्यामुळे मी त्यांना काही जास्त बघितलं नाही, पण ते आले, त्यांना मी ओपन तुम्हाला जिथं माझा सेटअप बसवला तिथं जाऊन चेक करा असं बोलतो, ती चेक करतायत, ते घेत आहेत, त्यांना काय जी पाहिजे ती बॅकअप ते घेतात तयार करून। आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी असं त्या ठिकाणी म्हटलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने मी वाघ आहे बीडचा अशा पद्धतीने वक्तव्य केलं तर तुम्ही कुटुंबियांची भेट घेणं गरजेचं होतं। नाही, मी कुटुंबाची भेट घ्यायला सांगितली होती, मी कुटुंबाची भेट घेणार असं डिक्लेअर केलं होतं। पण कुटुंबाने जर माझ्या मुलाला आरोपी केलं आहे तर आरोपीनं भेटाय कसं जावा? म्हणजे आता आरोपीनं भेटायला कसं जाणार? लोकप्रतिनिधी माझं काम जायचं, पण आता जर मला आज आरोपी केलं आहे तर मी आता भेटायला कसं जाणार? सहानुभूतीपूर्वक विचार करावा म्हणून म्हणतो मी, ती सहानुभूती मला आहे त्यांचं मयत झालं आहे। पण याच्यामुळे ते काय म्हणतात तो विषय नाही। आता त्यांनी वाघ आहे म्हणून जा म्हणतात असं नसावा, त्यांचं बोलण्याचा अर्थ वेगळा असेल। आता मी प्रत्येक गोष्टीत त्यांना टोकायचं पाहिजे असं कशामुळे? ठीक आहे, हा प्रकरण कुठलं आहे? हा मर्डर झाला आहे, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। आणि ह्या मर्डर घडण्याच्या अगोदरची घटना काय ह्याचा तपास करा। मी पोलिसला म्हणतोय, आपल्या मीडियाच्या माध्यमातून म्हणतो, हे कशामुळे घडलं आहे? हे लोक तिथं मारायला माने नावाच्या व्यक्तीला का आले? कोण आहे? हुईज माने? कोण आहे तो माने? त्या मानेलाच मारायला का आले? विलासला मारायला नव्हते आले म्हणतातही, विलासला मारायला नव्हते आले तर मानेलाच मारायला का आलते? आणि मानेच्या भांडणात हे का गेले? हे सगळ्याचा तपास केला पाहिजे ना। माझं म्हणणं, ही दुर्दैवी घटना आहे, ह्या घटनेचं कुणीही समर्थन करणार नाही। आता प्रत्येकजण म्हणतं की आम्ही जातीवादी नाही, जातीवादीचं बोलत नाही, जातीवर आमच्या कुठल्या जातीचं, मग येतो कसा विषय? मग असं तोयब खानचा झालाच होता तिथं मर्डर, मग त्याचा विषय झाला का काल हाऊसला? नाही झाला। प्रत्येक परळीमध्येच एक व्यक्ती स्कूटीनं त्याला कुठल्या तरी गाडीनं उडवलं, त्याच्या नाही ही केलं। मग आता जर इथलाच विषय तुम्ही घेतला सभागृह तर घेतला, आनंद आहे, कुठला तुम्हाला तुमचा अधिकार आहे, कोणचा घ्यायचा कोणचा नाही घेतला, घेऊ देत, त्याच्याबद्दल नाही। पण त्यांनी असं मी वाघ आहे का काय? वाघ हा विषय त्यांच्यासाठी आहे, कुटुंबासाठी वगैरे नाही किंवा समाजासाठी नाही। त्यांनी जी मला बोलले, जी तुमचे पत्रकार बंधू काही ना काही म्हणले, तुम्ही घाबरता का नाव घ्यायला? मग त्यांचं नाव घ्यायला मी काही घाबरायचं कारण नाही आहे। मी बीडचा मी समर्थनी आहे असं बोलतो। मात्र त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की 9 आरोपी पोलिसांनी अटक केले, 10वा आरोपी पोलिसांचा का लाडका हे कळत नाही, 10व्या आरोपीला अटक झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्यांनी 10वा आरोपी का लाडका आहे असं ते म्हणले पोलिसांचा, तर त्यांनी ती पोलिसाला विचारलं पाहिजे, मला विचारून काय फायदा? तुम्ही त्यांनाच विचारा ती कशामुळे बोलली, ती म्हणजे नाही सांगू शकते। ते म्हणाले की जोपर्यंत 10वा आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, वेळ पडल्यास रस्त्यावर देखील होतो। नाही, त्यांनी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी रस्त्यावर उतरू दे, त्यांनी काय करायचं हा त्यांचा अधिकार आहे। पण सरकारला सुद्धा स्वस्त बसू देणार हा बी त्यांचाच अधिकार नाही बोलायचं। पण सरकारमध्ये ती येत नाही, मी कुठे आहे? त्याच्यामुळे सरकारला स्वस्त बसू द्यायचं का नाही बसू द्यायचं म्हणणं हे आमचं काम आहे। त्यांचं थोडी सरकार पार्ट ऑफ दी सरकार आहे, ती सरकारचं पार्ट आहे ती एक नाही।
त्याच्यामुळे मला त्यांच्यावर नाही बोलायचं, त्यांचा तो विषय, त्याच्यावर मी कसं बोलणार हो. मला त्यांना उत्तर द्यावं असं वाटत नाही त्या विषयाला. तर तुम्ही मुंबईमध्ये म्हणाला होतात की अर्ध्या तासात सांगतो नेमकं तो नेता आहे कोण आहे काय. मग बोललो ना त्याच्यावर, आता त्याच्यावर रिपीट करायचं काय करायचं. मग ते आपल्याला हा विषय बघा, पत्रकारांसाठी माझी विनंती काय की जे विषय आहे ना, आपण विषय कुठं चाललो, त्या विलास घुलेचा जो मर्डर झाला आहे त्याच्या संदर्भात त्याला न्याय मिळणे, आणि दुसरा विषय की खोटा आरोप माझ्या मुलावर येतो त्या दोन विषयाला धरून. त्याच्यापेक्षा आमच्या ह्या राजकारणाचे भांडणं कशाला तुम्ही तरी काढता. ठीक आहे, मी समर्थ आहे, दोघं आम्ही करतो त्याच्यात. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही, जेवढं बोलायचं तेवढं बोललो आहे. त्यांनी माझ्यावर जेवढं कधी बोलतील त्याचं उत्तर मी नक्की देईल. आज नाही एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असं व्हायला नाही पाहिजे त्यांचं असं म्हणलं. व्हायला 200 दिवस एक प्रकरण चालवलं गेलं, फक्त एका व्यक्तीला संपवायचं होतं असं त्यांनी म्हटलं. नाहीच व्हायला पाहिजे होतं. कोण्या व्यक्तीला संपवायचं होतं? त्यांना वाटतं स्वतःला संपवायचं, म्हणजे त्यांना राजकारणातून काय करावं, त्याचे कर्म. बघा, मला कोणाच्या कशावर जायचं नाही, पण विषय असा आहे की आमच्या मुलांनी कुठं कॉल केला आहे, आमच्या मुलांनी कुणाला बोललं आहे, आम्ही कुणाला बोललो आहे. अहो, त्या संतोष देशमुख खून प्रकरणाच्या वेळेस कुणाचे किती कॉल डिटेल आहे ती माझ्याकडे यादी आहे ना. मग तसं आम्ही कुणी केला का आज पण त्या उन्होंने जी कोण पी आहे त्यांचं नाव बी मला येत नाही, त्यांची ओळख बी एकदाची येऊन मला भेटली जॉईन झाल्याच्या नंतर, त्याच्यानंतर फोनवर मी बोललो असेल तर त्या माणसाला आज तागायत मी केला का फोन. आज कुठले तरी मला SITचे प्रमुख कोणतो व्यंकट काय नाव आहे त्यांचं, हां, ते आले होते, त्यांना तरी जॉईन व्हायलापासून मला भेटायसुद्धा आले नाहीत. म्हणजे मला मी खासदार म्हणून किंवा मी त्यांना कधी एखादा फोन केला नाही. आम्ही पूर्ण ट्रान्सलेट आहे आमचं. चुरून लपून काही नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काही विषय नाही आहे. ते काय बोलतात त्याला उत्तर मी द्यावा असा विषय नाही आहे. आणि त्यांनी ठीक आहे ना, त्यांनी काय मागणी केलं त्यांचा अधिकार आहे. मला काय वाटतं, मी म्हणतो माझा मुलगा याच्यात दोषी नाही आहे. जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा. पहिल्या दिवसापासून स्टँड आहे. मग मी आता त्यांना सहकार्य, आता माझ्या बऱ्याच कार्यकर्त्याचं म्हणणं होतं, माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचं म्हणणं होतं, तुम्ही मुलाला इथं ठेवू नका, आपण कुठं क्रॅश करून आणू, FIR वगैरे काय, त्याच्या भोळं प्रेम त्यांचं त्याच्याप्रमाणे बोलणार. पण आता असं आहे म्हणून मी करू, मी पूर्ण समोर जायला लावणार. आणि समजा कुठं दोषी असेल तर जी नियमाप्रमाणे कारवाई होते. माझा SP साहेबावर, पोलीस यंत्रणेवर, सरकारवर, सर्वांवर भरोसा आहे की चुकीचं होऊ देणार नाहीत. जे आरोप आता जे केले जात आहेत ते पूर्णपणे राजकीय द्वेषातून आणि राजकारण या सगळ्या प्रकरणामध्ये होत आहे का? नाही, आता बघा कशामुळे केले जाते हे मी नाही बोलू शकत. कारण का केले जाते त्यांनाच विचारलं, तुम्ही का आरोप करतात म्हणून. आता मला कसं विचारणार तुम्ही, मी ते राजकीय दोषापोटी करतात का, मला त्याचं नाही उत्तर देता येणार. त्याचं कारण असं आहे की ते का करतात हा विषय त्यांचा आहे. पण ज्यांनी कुणी करतात, आज ठीक आहे, आता तुम्ही मुंडे साहेबाचं नाव घेतलं म्हणून मी घेऊन म्हणतो, त्यांनी हे सांगितलं का खासदाराचं पोरगं मोठ्या बापाचं मोठ्याचं फलानं ऐका ना, बोलताना रोग देऊन बोललेत, मी तरी डायरेक्ट बोललो आहे समजा. पण ठीक आहे, पण जी कोण बोललेत इथं पिलावळ बोलती, तर ह्यांना काय की आता ह्यांची किती उंची किती काय त्याच्याप्रमाणे बोलू देत ना. आता प्रत्येकाला कोणाला कसं असतं, आता कोणी म्हणते वाटोळीत खासदार निवडून आला, आता त्या वाटोळीत त्या खासदाराचा निवडून येण्याचा आहे ना. आता बसलोय ना बोकांडी 5 वर्ष, काय करायचं आता, कशात बी आला निवडून, तर आता काय करायचं, आता बदलायचं आहे का. बरं, जी तुम्ही कधी कुठे येता या ना अगोदर, पुन्हा बघू आपण. मग त्यांना फक्त पेटवायचं आहे. एकाला तरी असं होतं का हो, या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. हे सगळेच एकच वाक्य, खासदाराच्या पोरावर अटक केली पाहिजे, खासदाराच्या पोराला अटक केली पाहिजे. अरे तुम्ही न्याय मिळाला मागा ना, खासदाराच्या पोराला अटक केल्यानं काय न्याय मिळणार आहे का? खासदाराच्या पोराला ठीक आहे अटक करायची करा, आत्ता करा म्हणलं ना आम्ही दोषी असेल तर. पण ही गोष्ट कसं आहे, वेगळा विषय. म्हणजे पत्रकारांना सुद्धा माझी विनंती, तुम्ही सुद्धा सलोखा राखा आमच्यातला, म्हणजे पुढाऱ्यातला सुद्धा सलोखा राखा, म्हणजे माझी विनंती. ठीक आहे, मला ॲक्शनला रिॲक्शन करायची नाही. रिॲक्शनला ठीक आहे, आता जी काय होईल ते होईल, आपण ते बघू. तपास यंत्रणेच्या माध्यमातून काय करायचं ते करू देत. तपास झाल्याच्यानंतर आपण बघू. ठीक आहे, माझं म्हणणं याच्या मुळात गेलं पाहिजे, ही माझी मागणी पहिल्या दिवसापासून आहे. हे भांडणं का झाले, आणि त्या कोण काय माने, त्याचं नाव बी मला लिहितं, उमेश माने का काय नाव आहे त्याचं, जे असेल त्या व्यक्तीला, त्यालाच मारायला ही लोक का आले, आणि ही कोण आहे. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत खासदार बजरंग सोनवणे होते. आणि आता या ठिकाणी फॉरेन्सिक टीमकडून CCTVची तपासणी केली जाते. आपण संपूर्णपणे या ठिकाणी तपासाला सहकार्य करत असून या संपूर्ण प्रकरणाच्या मुळात गेलं पाहिजे असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.